नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। शिवसेनेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक संपन्न। आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांची हायटेक इंग्लिश स्कूल हदगाव येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या व यापुढे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला गुलाल कसा लागेल यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे। या बैठकीला हदगाव हिमायतनगरमधील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सेनापती नियोजनावर जर आपण केला, सुदर्शन पाटलाचा लागेल, बाबूसराव जे आहेत, भाऊ आहेत, बालासाहेब आहेत, विजय मिळवला त्याच्यामध्ये त्यांचा गनिमी गावा, त्यांचा शिस्त, त्यांना केलेलं नियोजन आला। कॉम्प्युटरवर बसून एखादा विद्यार्थी जसा नेटच्या परीक्षेचा अभ्यास करतो, त्याला 600 मार्क मिळाले तर MBBSला जायचं आहे, कुठे त्याला ज्या दृष्टीने जायचं त्या दृष्टीने काम करतो। त्याकरता प्रत्येकाला मनोगत मांडू शकता, पण निश्चितच पुन्हाबद्दल निगेटिव्ह किंवा नकारात्मक दृष्टिकोन तात्काळ आज जे कार्यकर्त्याची बूथ प्रमुख असेल, शिवदूत असेल, सर्वांची बैठक लावण्यात आली होती। नेमका काय उद्देश होता बैठकीचा आणि काय सांगण्यात आलं? बैठक लावण्याचं नियोजन एवढंच होतं की तहसील कार्यालयावर जे मुख्यमंत्री लेख लाडकी या योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांचा गर्दा होऊ लागला आणि त्यासाठी आम्ही असं ठरवलं की मी कालच मुंबईहून आलो आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामधून 1 लाख फॉर्म घेऊन आलो आणि ते फॉर्म आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन भरून घेणार आहेत। तिथले आमचे पूर्ण कार्यकर्ते, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीस कार्यकर्ते आणि आपले जे तिथले शिवदत्त आणि सरपंच सगळ्यांच्या माध्यमातून गावातल्या गावातच सर्व महिलांना एकत्र धरून बोलविणे, त्यांचे फॉर्म बनवून घेणे आणि ॲपद्वारे डाउनलोड करणे, एवढंच आम्ही करणार आहोत। आणि त्याच्यामुळं कुठल्याही महिलेला हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी जावायची काही गरज पडणार नाही। सेतू केंद्राकडे फक्त एवढ्यासाठीच गरज पडेल की कुणाला सर्टिफिकेट जे लागतात उत्पन्नाचं किंवा एखाद्या वेळेस रेशन कार्डावर एखाद्या महिलेचं नाव नसेल, ह्याच्यासाठीच समजा तालुक्याच्या ठिकाणी, नाहीतर ह्या योजनेसाठी दरमहा 1500 रुपये शासनानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही योजना चालू झालेली आहे। फक्त गावातल्या गावात फॉर्म भरून घेणे आणि प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्या महिलांना मदत देणे, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत पहिल्या, आणि ह्या तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे नवीन GR सुद्धा आलेला आहे। तर ते कुठल्याही महिलेची हेळसाळ होऊ नये किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊन त्यांना चक्रा मारायची गरज पडणार नाही। आम्ही स्वतः गावात जाऊन प्रत्येक महिलेंचे फॉर्म भरून घेणार। हदगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।